आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं येणारं नवीन वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम असावं, माझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, ज्यासाठी आपण अनेक गोष्टींचा प्लान करत असतो, रेझोल्यूशन सेट करत असतो. पण काही ना काही कारणावश त्या गोष्टी अपूर्ण राहतात आणि आपण पुन्हा उदास होतो. पण येणारं वर्ष आपण नक्की ज्या गोष्टी साध्य करू. माता लक्ष्मीला आपल्या वास्तूमध्ये, आपल्या जीवनामध्ये बोलावून घेऊ. आपल्या वास्तूमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी वास्तूत काही असे नियम आहेत किंवा असे काही उपाय आहेत ज्यांचं आपण जर पालन केलं तर येणारं वर्ष हे आपल्यासाठी सर्वोत्तम वर्ष असणार आहे. माझा सदैव प्रयत्न असेल की वास्तूचे असे उपाय मी आपल्यासमोर मांडावे ज्यातून आपल्या जीवनात सदैव समृद्धी वावरत राहावी. व्हिडिओ सुरू करण्याआधी मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे, कृपया आपल्या वास्तू मनोज या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं. एक सर्वोत्तम उपाय सर्वप्रथम आपल्यासमोर मांडत आहे, ज्याने आपली स्वप्न पूर्ण व्हायला मदत मिळेल. आपल्या वास्तूच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर विजन बोर्ड लावावा किंवा आपली एखादी विश लिस्ट या दिशेमध्ये लावावी. तेही शक्य नसल्यास इथे एक सोनेरी रंगाचा बॉक्स ठेवावा, त्यात आपली विश लिस्ट टाकून ठेवावी. पश्चिम दिशा ही खरं तर प्राप्तीची दिशा म्हणून मानली जाते. या दिशेमध्ये वरुण देवता तसेच पुष्पदंत देवताची जागा आहे. या दिशेतील देवतांमार्फत आपल्या जीवनात असलेल्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला मदत होते. संपूर्ण वास्तू संपूर्णतः सकारात्मक परिणाम द्यावी असं आपणास जर वाटत असेल तर या नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये घरामध्ये कापूर जाळावा आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे. ते घरासाठी खूप शुभ असते आणि समृद्धी आणण्यास मदत होते. त्याचबरोबर नियमितपणे घरामध्ये लवंग आणि कापूर जाळून घ्यावे. यामुळे वास्तूत असणाऱ्या नकारात्मक लहरी निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते. नवीन वर्ष येण्याआधी सर्वप्रथम आपण जी गोष्ट कराल ती म्हणजे घरातील नकारात्मकता वास्तूतून बाहेर फेकावी. ती कशी फेकणार तर संपूर्ण वास्तू ही साफ करून घ्यावी, ज्यात मिठाच्या पाण्याचा वापर व्हावा. जुन्या वस्तू ज्यांची अजिबात गरज नाही अशा वस्तूच्या वर्षानुवर्ष घरामध्ये अशाच पडून आहेत, त्यांना सर्वप्रथम वास्तूतून फेकून द्या किंवा त्यांना विकून तरी टाकावं. जर वास्तूमध्ये सुख समृद्धी नांदावी असं आपल्याला वाटत असेल तर तुटलेले फर्निचर घरातून बाहेर काढा. शक्य असल्यास नवीन फर्निचर बसवावे. यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो. यासोबतच तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असेल तर तेही वास्तूतून आपल्या बाहेर काढून टाकावं. आपल्या वास्तूमध्ये जर एखादी खिडकी तुटलेली असेल किंवा आपला दरवाजा खराब झाला असेल तर तो सर्वप्रथम दुरुस्त करून घ्यावा किंवा नवीन बसवून घ्यावा, कारण यामार्फत आपल्या वास्तूमध्ये ऊर्जा प्रवेश करत असते. सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हा बदल करणे सर्वोत्तम होय. ह्या वर्षी आपल्या वास्तूमध्ये श्रीयंत्र आणून जर त्याची स्थापना केली आणि त्याचं नियमितपणे पूजा अर्चा केली तर लक्ष्मीची भरभराटी वास्तूमध्ये दिसून येईल. कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि महाकालीचं स्वरूप आहे. आपल्यापैकी जे मत्स्यप्रेमी असतील त्यांनी आपल्या वास्तूमध्ये फिश टँकची प्लॅनिंग करावी. फिश टँक बसवताना तो पूर्व ते उत्तर या दिशेतच बसवावा, ज्याने आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक लहरी येण्यास मदत होईल. कारण या फिश टँकमधील मासे हे सतत चलविचल करत असतात, म्हणजेच आपल्या वास्तूतील ऊर्जा ही सुद्धा फ्लोईंग फॉर्ममध्ये राहते आणि संपूर्ण घरामध्ये वास्तूतल्या या लहरी वसरत असतात. आपल्या घरात आजवर खर्चाचे प्रमाण जर फक्त वाढतच असेल, फक्त पैशाचे अपव्यय होत असेल तर आपणास हे पाहावं लागेल की आपल्या वास्तूतील पाण्याचे नळ हे लीक तर नाही झालेले आहेत, ज्यामुळे सतत पाणी टपकत असेल. जर असं असेल तर असे नळ बदलून घ्यावे किंवा ते दुरुस्त करावे, कारण टपकणारं पाणी म्हणजेच वाया जाणारी ऊर्जा, वाया जाणारी संपत्ती दर्शवते. आपल्या वास्तूत असणारी झाडे नवीन वर्ष येण्याआधी नीट पाहून घ्या. जर ती सुकलेली असतील तर त्या जागी नवीन झाडे लावून घ्या, कारण सुकलेली झाडे नकारात्मकता दर्शवते. विशेष करून तुळस जर सुकलेली असेल तर ती नवीन वर्षात नवीन आणून घ्या. तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं प्रतीक होय. चला तर सज्ज होऊया वास्तूच्या या उपायांनी नवीन वर्षाच्या स्वागताला. व्हिडिओ जर आपणास आवडली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करावं. धन्यवाद.